72 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स व्यावसायिक या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे। शहरातील काही डॉक्टर्स आणि व्यावसायिकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळण्यात आलेली आहे। हॉटेल व्यावसायिकाकडून महसूल आणि पोलीस विभागातील ओळखीचा गैरवापर करत तडजोडीचे प्रकारही केले जात होते असं देखील आता सांगण्यात आलेलं आहे। हे प्रकरण मिटवण्यासाठी कोट्यवधी रुपयांमध्ये तडजोड केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गुप्तचर विभागाकडून या प्रकरणी गोपनीय चौकशी सुरू असल्याची माहिती आता समोर आली आहे। तर अभिजित सोनावणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय अधिकची माहिती? हे प्रकरण मिटवण्यासाठी कोट्यवधींच्या तडजोडी झाल्या असं देखील आता कळत आहे। जी माहिती मिळते त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून हनी ट्रॅपचा हा सगळा प्रकार सुरू होता। त्यामध्ये केवळ आजी माजी मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारीच नव्हे तर आता नाशिक शहरातले काही डॉक्टर्स, व्यावसायिक आणि बिल्डर्स देखील अडकल्याची आता माहिती समोर येते, अशी चर्चा आता सध्या सुरू आहे। आणि या माध्यमातून म्हणजे व्यावसायिक असेल किंवा डॉक्टर्स असेल किंवा बिल्डर्स असेल यांना देखील हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल करायची अशा पद्धतीची ही सगळी मोडस ऑपरेंडी असल्याचं आता हळूहळू समोर येऊ लागलेलं आहे। आणि या माध्यमातून काही आदिवासी जमिनींचे बेकायदेशीर व्यवहार करणं असेल, काही शासकीय किंवा महसूल विभागातल्या काही जमिनींचे व्यवहार असतील, अशा सगळ्या पद्धतीचे व्यवहार देखील या सगळ्या हनी ट्रॅपच्या प्रकरणाच्या माध्यमातून केले जात असल्याची आता दबक्या आवाजातली चर्चा जी आहे ती महसूल विभागामधून देखील आता सुरू झालेली आहे। आणि या माध्यमातून करण्यात आलेले जे जमिनींचे व्यवहार आहेत ते देखील आता रडारवर आलेले आपल्याला बघायला मिळतात। मात्र व्याप्ती जी आहे ती या सगळ्या आता वाढत चालल्याचं दिसतंय। अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि या प्रकरणामध्ये आता नेमके काय काय खुलासे होतात हे पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।